राम राम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील. मी सध्या आलोय उसाटणे गावामध्ये. या गावामध्ये काही शेतकरी आहेत. या शेतकऱ्यांच्या जमिनी काही उद्योजकांनी आपल्या घशामध्ये घातलेले आहेत आणि कशा प्रकारे शेतकऱ्यांना फसवून त्यांच्या जमिनीवरती अनधिकृत बांधकाम केलं जाते. पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये अनधिकृत जागेवरती दादागिरीनं जबरदस्तीनं बांधकाम केलं जाते. अशाच पीडित एक शेतकरी आपल्यासोबत आहेत. बाबा, काय सांगाल? तुमची जमीन उसाटणे गावामध्ये आहे. किती सर्वे नंबर आहे आणि त्या जागेवरती सध्या काय सुरू आहे? माझं नाव बबन अप्पा पाटील. मी आणि माझे काका बाबूनाना पाटील. आमची दोघांची जागा वडिलांच्यापासून होती. त्याचे हिस्से झालेले नव्हते. हिस्से झाल्या नसल्यामुळे माझी जागा मी कसायचो, त्याची जागा तो कसायचो. दोन हिस्से होते. बरोबर. फक्त हिस्से केले होते. रजिस्टर हिस्से वगैरे काय नाही. नंतर त्यांनी लोडासाठी विकायला जागा काढली. तेव्हा मी बोललो, अरे मला माझी जागा विकायची नाही. माझी जागा मला वेगळी कर, वेगळे नावावर करून दे, आणि तुझी जागा तू विकायची तू विक. तर ठीक आहे बोलतो, माझी जागा मी विकतो. माझी जागा त्याची जागा त्यांनी विकली. माझी जागा माझ्या हिश्श्याला दिली आणि त्या हिश्श्यावर मी वाढवल्यापासून माझी शेती भाजीपाला वगैरे कसतो. कसल्यानंतर ती जागा खालच्या शेतकऱ्याला लागून होती. माझी जागा म्हणजे 68ला. तर त्या 68ला जागात कंपनीने बांधकाम वगैरे सगळं काय डेव्हलप केलेलं आहे. आणि म्हणून माझ्या जागेवर पण त्यांनी अतिक्रमण चालू केलं. 68च्या नंतर 67मध्ये पण काम चालू माझ्या हिश्श्यामध्ये. तर मी त्यांना अडवायला गेलो, बाबा ही माझी जागा आहे, तुम्ही माझी जागा मी विकलेली नाही आणि तुम्ही ही जबरदस्तीच कशी काय तुम्ही हे करता. तर त्यांनी त्यांच्या सवलतीप्रमाणे सांगितलं, तुमची जागा तिकडे काढली आम्ही. तर माझी जागा हे कोणी सांगितलं तुम्हाला? कंपनीच्या अधिकाऱ्यांनी. बरं. जे काय त्याचं नाव आता लक्षात नाही, पांडे म्हणून एक आले होते त्यांचे अधिकारी. आणि ही गोष्ट पोलीस स्टेशनला घेऊन आले होते. हिल लाईनला का हां, सारीपुत्र साहेब होते, एक पांडे म्हणून होते. ते दोघं 2 दिवशी आलेले साहेबांच्या समोर, शिवले साहेबांच्या. तर शिवले साहेबांना मी अगोदर एक ज्यावेळी काम चालू केलं तेव्हा त्यांना एक लेटर बनवून तक्रार नोटीस दिलं त्यांना, का साहेब माझ्या जागेवर या लोकांनी अतिक्रमण म्हणजे खोदाई चालू केले, हे काम तुम्ही थांबवायला पाहिजे. तर ठीक आहे, त्यांनी ते मी अर्ज दिलेलं ते अर्ज घेऊन ठेवून घेतलं. नंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पण आम्हाला बोलवलं, त्यांची लोक आली तिथे घेऊन. तर त्यांना पण सांगितलं का बबन पाटीलला तुम्ही जोपर्यंत त्याचं हे होत नाही तो थांबा. एवढं फक्त तोंडी बोलले. पण त्यांनी नंतर ते संरक्षण मागितलं कंपनीने, का आम्हाला संरक्षण द्या, आमचं काम थांबलंय, आम्हाला काम पुढे करायचं. तर मला न्याय न देता त्यांना डायरेक्ट संरक्षण दिलं आणि माझ्या तक्रारीची काही नोंदी घेतली नाही ते, का बा पहिले यांचं होऊ द्या, मग तुम्ही काम थांबा तोपर्यंत. यांना आता मला पहिले ते बोलले का तुम्ही सर्वे लावा तुमच्या जागेचं. ठीक आहे, मी गेलो सर्वेला, तात्काळ पैसे भरले आणि सर्वेची तारीख म्हणते. ते बोलले कमीत कमी 15 दिवस जातील. तर मी साहेबांनी विनंती केली का साहेब हे काम 15 दिवस थांबा, तोपर्यंत सर्वे होत नाही. नंतर तुम्ही करा, त्यांची निघाल तर तुम्ही करा, माझी निघाल तर मी थांबवेन. बरोबर. तर बोलतो नाही, आम्हाला त्यांना संरक्षण देणं गरजेचं आहे, असे सिनियर साहेब बोलले. तर त्यामुळे मी गप्प बसलो आणि मी माझ्या जागेवर आलो. तर त्यांनी बंदोबस्तामध्ये पूर्ण कामाची तोडफोड करून JCB लावून ते लेवल करायला घेतली. आणि आता डायरेक्ट कंपाऊंड, म्हणजे मला माझ्या जागेत जायला जागा सुद्धा ठेवली नाही, का इकडे उभे पण नाही राहायचं तुम्ही, तुमची जागा इकडे नाही, तुमची जागा आम्ही तिकडे काढलेली आहे. तर मी रजिस्टर केलेली जागा माझ्या काकांनी मला हिस्सा हे घेतलेला आणि हे माझी जागा आणणार, यांनी रजिस्टर नंतर त्यांचं झालेलं आहे, माझं रजिस्टर अगोदर झालेलं आहे. तरी मला वाटतं तुमची जागा मी तुम्हाला तिकडे काढून दिली बाहेर. मी बोललो साहेब हा किती मोठा अन्याय आहे. शेतकऱ्याला तिथे त्याची स्वतःची वाडवडिलांची जागा असून तिथे त्याला तुम्ही हाकलायला लावता आणि त्यांना तुम्ही काम करायला बंदोबस्त देता. मला काय त्याचं, मी शेवटी बाहेर आहे. आणि एवढे बोलून ते काय बोलतो, ठीक आहे मग बघू, तुम्ही तुमचे सर्वे आणा तेव्हा तुम्हाला बंदोबस्त देऊ. मित्रांनो, हा विषय इतका गंभीर आहे आणि अशा प्रकारचा आहे की हे जे शेतकरी आहेत, हे शेतकरी ज्यावेळेला त्यांच्या शेतामध्ये गेले त्यावेळेला त्यांना बघायला मिळाले की समोर कमीत कमी 10 ते 20 मोठमोठे पोलीस अधिकारी, मोठमोठे पोलीस कॉन्स्टेबल आणि इतर त्यांचा सिक्युरिटीचा जो काही असेल ते स्टाफ होता. ह्यांना यांच्या जागेमध्ये जाण्यासाठी देखील भीती वाटत होती. इतकं भयानक वास्तव्य ह्या उसाटणे गावामध्ये सुरू आहे. हे कोणाच्या दबावाखाली सुरू आहे, कोणाच्या दबावाखाली हे पोलीस काम करतायत? कारण यांनी पोलिसांना एक पत्र दिलं होतं की जोपर्यंत हा सर्वे होत नाही तोपर्यंत या ठिकाणी कुठलेही अनधिकृत काम होऊ देऊ नका. त्यानंतर देखील पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये एक मोठी कंपनी, लोडा कंपनी नाव आहे, लोडा डेव्हलपर या कंपनीनं शेतकऱ्यांच्या जागेवरती फक्त अतिक्रमणच नाही केलं, तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये बांधकाम देखील केलेलं आहे आणि अनधिकृत आहे. कारण त्या जागेचे मालकी हक्क यांच्याकडे. आता यांचं एकच म्हणणं आहे की जोपर्यंत या ठिकाणचा सर्वे होत नाही तोपर्यंत हे बांधकाम तात्काळ थांबवण्यात यावं आणि जर सर्वे आला
त्या सर्वेमध्ये जमीन माझी निघाली तर ती मला परत करावी, त्यांची निघाली तर ते त्यांना द्यावी. पण तोपर्यंत तरी त्यांना घाई नाहीये, म्हणजे तोपर्यंत त्यांना वेळ नाही. त्यांनी ऑलरेडी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये कंस्ट्रक्शन हे सुरू केलेलं आहे, खोदकाम देखील त्या ठिकाणी केलेलं आहे. आता या ठिकाणी जे पोलीस अधिकारी आहेत त्यांच्याशी आम्ही संपर्क केला होता, डीसीपी ऑफिसला फोन केलेला, एसीपीना फोन केलेला. एसीपी सुट्टीवर आहेत, परंतु डीसीपी आणि सिनियर पीआय जे आहेत हिल लाईन पोलीस स्टेशन उल्हासनगर, त्यांच्याकडनं कुठल्याही प्रकारे आपल्याला अधिकृतरित्यापणे स्पष्टीकरण आलेलं नाहीये की पोलिसांचं संरक्षण कुठल्या कारणामुळे त्या अनधिकृत बांधकामाला दिले गेलेलं आहे. तुमचं म्हणणं काय ते कमेंट करून नक्की सांगा. अशा प्रकारच्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांवरती बाहेरच्या येऊन कंपन्या ह्या अशा प्रकारे जमीन हडपण्याची जर कामं करत असतील तर याला महाराष्ट्रातले जे उद्योगमंत्री आहेत, महाराष्ट्रातले जे पोलीस प्रशासन आहे, यांनी अत्यंत गांभीर्याने घेणं गरजेचं आहे. तुमचं म्हणणं काय ते कमेंट करून नक्की सांगा. जय शिवराय, जय शंभूराजे, जय मल्हार. तर काय सांगाल, आपण उसाटणे गावामध्ये आहोत, या ठिकाणी आपण कसं बघताय शेतकऱ्यांवरती अन्याय केला जातोय. शेतकऱ्यांच्या जमिनीवरती मोठमोठ्या बलाढ्य कंपनीच्या मालकांनी अशा प्रकारे अनधिकृत बांधकाम करून शेतकऱ्यांवरती एक प्रकारे अन्याय केला जातो. अशा प्रकारची गोष्ट आपल्या समोर आली. आपलं म्हणणं काय? खरं तर आपल्या माध्यमातून ही गोष्ट खरोखर व्हायरल झाली पाहिजे. सरकारी अधिकारी असतील किंवा सरकार असेल यांच्यापर्यंत ह्या गोष्टी पोचल्या पाहिजेत. कारण वारंवार शेतकऱ्यांनो कसा अन्याय होतो याचा या ठिकाणी आपल्याला उदाहरण बबन आप्पा पाटील आणि यांच्यावर झालेला हा अन्याय आपल्या समोर आहे, हे मी तुम्हाला आज सांगत आहे. विषय असा आहे की सर्वे नंबर 67 उसाटणे बबन आप्पा पाटील आणि त्यांचा काका बाबू नाना पाटील. बाबू नाना पाटील यांनी लोडाला जशी जागा विकत आहे असं यांना कळताच त्याही फक्त साठे करार केला होता आणि यांना कळालं की असं असं पूर्ण जागा विकत आहे. तर त्यानंतर याही त्यांच्याशी संपर्क साधून काकाशी बबन आप्पा पाटीलनी की माझी जी जागा हिस्साची ती माझ्या नावावर करा. मग त्याही काय केला, तोपर्यंत लोडाला रजिस्टर झाला नव्हता. मग याही डायरेक्ट रजिस्टर मारला की 20 गुंठ्याचा रजिस्टर मारला, जे पहिल्यापासून ही 20 गुंठे जागा ते कसत होते. जवळजवळ वाडवडिलांपासून त्यांचा जन्म पण नव्हता झाला. परंतु विषय असा आहे की कसत असताना याही पहिला रजिस्टर मारला. मग नावावर कोणच्या पहिले झाली, लोडाच्या अगोदर यांच्या नावावर झाली, यांची 20 गुंठ. मग हे इथे जागा कसतात, यांची जागा आहे, तर मग लोडाला अधिकार काय आहे? माझा प्रश्न आहे की लोडाला अधिकार आहे काय आहे? ते बोलतात आमच्याकडं TLRचा प्लांट आहे जो गव्हर्नमेंट सर्वे झाला होता. मग गव्हर्नमेंट सर्वे झाला होता, मग बबन आप्पा पाटीलला तुम्ही नोटीस का काढली नाही? बबन आप्पा पाटीलला संपर्क का साधला नाही? मग तो जो आधी सर्वे TLR प्लांट तुम्ही जो बनवलाय तो जे राजन लोढा आहेत त्यांच्यावर जर ईडीचा चौकशी बसली, मग त्याच कालखंडात हा देखील TLR प्लांट तयार झालेला होता. मग त्याच्यावर जर चौकशी लागली, मग असे झालेले कितीतरी उदाहरण आहेत, सातबारे आहेत, जे या कंपनीच्या लोक म्हणतात उसाडण्याची आजूबाजू नितलस उसाडणा बुरदुल की बऱ्याचशा जागा, काही गुरुचरणीच्या जागा असतील, काही गावकरी लोक जे सातबारे आहेत त्या असतील, अशा बऱ्याचशा जागा आम्हाला न कळवताना, आम्हाला जसं तुमच्याजवळ उदाहरण आहे की शेतकऱ्याला कोणताही सर्वेला न कळवला अशा लादल्या गेल्यात. मग आमच्याजवळ एक या ठिकाणी सातबारा सर्वे नंबर तुम्हाला दाखवण्यासाठी खास करून आणलाय. 71चा 1 त्याच्यावर लिहिलंय देखील 50 गुंठा आहे. काही गावकरी लोक म्हणजे पूर्ण उसाडणे गावाच्या सह्या होतील, सहमती होईल, तेव्हा तो सर्वे नंबर लोडाकडे हस्तांतर होईल. त्याला त्या सर्वे नंबरचा माती किंवा काही तिथे करू शकतील. हे तर आपल्याला सर्वांनाच माहिती. त्याच्यानंतर हा एक उदाहरण आहे 127चा 4 127चा 4 काही गावकरी लोक, बरोबर आहे. तिथं देखील 7.30 म्हणजे 7.30 म्हणजे मोठा क्षेत्र आहे. काही गावकरी लोक याच्यामधली देखील काही जमीन आहे ती त्यांच्या या बिझनेस डेव्हलपरमध्ये हस्तांतर केलेली आहे. त्याच्यानंतर आणखी एक सातबारा माझ्याकडे आलेला आहे, जे उसाटणे गावातील नागरिकांनीच आपल्यापर्यंत पोचवलेला आहे.
69 गुरुचरण म्हणून आहे, मोठा क्षेत्र आहे, जवळजवळ 7.85 म्हणजे 7 हेक्टर 85 गुंठाचा हा क्षेत्र आहे. आता आम्ही बबनआप्पा पाटील यांच्या या मोजणीसाठी गव्हर्मेंट सर्वेसाठी आम्ही तात्काळ अप्रूव्हलसाठी मागणी केलेली आहे. परंतु या रीतीने पोलीस प्रशासनाला खोटी माहिती देऊन अनधिकृत जे मॅप आहेत, जे राजन लोढाच्या कालखंडामध्ये तयार झालेले TLR जे प्लांट आहेत ते दाखवून पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने आज या ठिकाणी याही बबनआप्पा पाटील या शेतकऱ्यांवर, ते माझे मामा आहेत सख्खे, मी भाषा आहे त्यांचा, तर असं शेतकऱ्यांवर अन्याय होतो. तर आमची मागणी आहे की या संदर्भात जे आपले या हबला जे परमिशन देतात लोढा डेव्हलपरच्या, आपले उदय सामंत साहेब जे मंत्री आहेत, आपले उद्योग मंत्री, बिझनेस डेव्हलपर इंडस्ट्री, तर या संदर्भात त्याही पूर्णपणे या गोष्टीकडे लक्ष देऊन असे शेतकऱ्यांना कसं देशोड हजेरीला कसं त्यांना बाहेर काढलं जातो, कसं त्यांच्यावर अन्याय होतो, या गोष्टीकडे बारकाईने लक्ष दिलं पाहिजे. तुम्ही मंत्र्यांची भेट घेणार आहात का? 100% या संदर्भात जे स्थानिक आमचे जे गाववाले आहेत, जसं हा आगरी कोळी समाज आहे, शेतकरी आहेत, तर याच्यातले आमचे मोठे कमिटीवर नेते आहेत सगळे, जसे गणेश नाईक साहेब आहेत, मंत्री, वनमंत्री आहेत, त्याच्यानंतर बाल्यामामा खासदार आहेत, त्यानंतर छगन भुजबळ साहेब आहेत, राजूदादा पाटील आहेत, त्याच्यानंतर आपले अनेक राम ठाकूर देखील माजी खासदार आहेत. असे या कमिटीचे आम्ही त्या ठिकाणी भेट घेणार आहोत सर्व जाऊन, आणि त्यांना एक लेखी पत्र देखील देणार आहोत की या संदर्भात असे बलाढ्य नेत्याही जर आमच्या स्थानिक शेतकऱ्यांना जर सहकार्य केलं तर 100% त्यांना कुठेही त्यांची गलचेपी होणार नाही. आणि लोढासारख्या या डेव्हलपरला जर त्यांच्या इथे राजन लोढासारख्या व्यक्तीला, जो एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे व्यवहार आणि कराचा व्यवसाय त्यांना समोर अशी फसवणूक होत होती, तर मग तुम्ही यासारख्या याच्यामध्ये कितीतरी असंख्य शेतकरी असे भरडले गेलेत, त्यांचा आवाज उठतो परंतु आवाज हा दाबला गेला जातो. या संदर्भात पूर्णपणे चौकशी झाली पाहिजे. आणि आपल्या माध्यमातून सांगतो, या व्हिडिओ सर्वसामान्य जनतेपासून पोहोचल्या पाहिजेत, कारण असे झालेले अन्याय हे उघडकीस झालेच पाहिजेत. कारण चुकीच्या माध्यमातून आता या शेतकऱ्याची स्वतःच्या नावावर जमीन आहे, तरी देखील त्याला सांगतो लोढा, त्याचा आणि लोढाचा काही संबंधच नाही, पण त्याला सांगतो की तुमची जागा तिकडे आहे. त्यानं अधिकार कोणी दिला? आमची जागा तुम्हाला काढून द्यायला कोणी सांगितले? आमची जागा तुम्ही काढणारे कोण? तुमचा आमचा संबंधच नाही. बबनआप्पा पाटीलची जागा ही आहे, त्यांना इथून एंट्री पाहिजे जाण्यासाठी. त्यामुळे जबरदस्ती सगळे त्यांचे जे काही त्यांच्या लोढा डेव्हलपरमध्ये रिटायर ACP DCP किंवा काही खात्यातले रिटायर लोक घेऊन असं कायद्याला पाय तुडवणी करत आणि शेतकऱ्यांवर अन्याय करत असे दाबलं जातो. तर आमची देवेंद्रजी फडणवीस जे मुख्यमंत्री आहेत, त्यांना देखील विनंती आहे शेतकऱ्यांची की या विषयाकडे आपण बारकाईने लक्ष द्याल आणि या सर्व अशा चुकीच्या माध्यमांना एक दडपशाहीने दाबलं जाईल आणि अन्यायाविरोधात अन्यायाला वाचा फोडाल अशी मागणी करतो. तुर्तास थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.